बातमी अपघातासंदर्भातली। जुन्या पुणे मुंबई महामार्गावरती खासगी बस दरीमध्ये कोसळून 12 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 29 प्रवासी जखमी झालेत। होय, मी या अपघातग्रस्तांमधलाच एक। माझं नाव नम्रत रघुनाथ गावणूक। दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी आम्ही पुण्याहून मुंबईला येण्यास सुमारे रात्री 12:30 आणि 1च्या दरम्यान निघालो। जेव्हा आम्ही खूप थकलेलो होतो, त्यामुळे सगळे गाडीतली मुलं झोपलेली होती। जेव्हा आम्ही जुन्या बोरघाटात म्हणजे जुन्या मुंबई पुणे हायवेच्या बोरघाटात पोहोचलो, तेव्हा आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला। आमची गाडी त्या बोरघाटा घासली आणि सुमारे 200 फूट दरीत कोसळली। जेव्हा गाडी दरीत कोसळली तेव्हा सगळेजण झोपलेले होते। दरीत कोसळताना मला जाग आली आणि त्याच वेळी मी सगळ्यांना बघितलं तर सगळे ओरडत होते, आरडाओरडा करत होते। तर मला जाग आली आणि पाहताच आरडाओरडा करत होते। मला झोप लागल्यासारखं झालं आणि मी डायरेक्ट गाडी जेव्हा खाली पडून 15-20 मिनटं झाली तेव्हा उठलो। मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा खिडकीच्या बाहेर पाहिलं तर गाडीचे पूर्ण चकाचूर झालेला होता। समोरचा गाडीचा भाग पूर्ण चकाचूर झालेला होता, पत्रा उडालेला होता, चकाचूर झालेला होता आणि सगळेजण इकडे तिकडे पडले होते। सगळ्यांच्या खूप लागलं होतं, काहीकांचे हात तुटले होते, काही जागेत मृत्यू पावले होते। तेव्हा मला समजलं, मी माझ्याकडे लक्ष दिलं, मला काय लागलं का बघितलं तर मला काही लागलं नव्हतं। फक्त उजव्या हाताच्या करंगळीला आणि पायाला खरचटलं होतं। तेव्हा मला समजले की येशूने मला वाचवले, म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद दिले। धन्यवाद प्रभू येशू असे म्हणालो, कारण मी प्रवासाच्या आधीच प्रभू येशूकडे प्रार्थना करून निघालो होतो की माझा प्रवास सुखाचा जाऊ दे। तर थोड्या वेळाने आम्ही बचाव दलाला कॉल केले। तेव्हा सुमारे अर्धा तासांत बचाव कार्य सुरू झाले। बचाव दल आले, सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। हॉस्पिटलमध्ये आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तिथे भेट दिली। त्यांनी सगळ्यांची विचारपूस केली, जखमींना विचारपूस केली आणि जे मृत पावले होते त्यांच्या कुटुंबियास मदत देखील जाहीर केली। मला 24 तास ऑब्झर्वेशनमध्ये ठेवण्यात आले। त्यानंतर मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला। ज्या येशूने मला वाचवले तो माझ्या मृतमित्रांच्या आत्म्यात शांती देवो, त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत आणि जे जखमी झालेले आहेत त्यांना लवकरात लवकर बरे करत, हीच माझी प्रभू येशूकडे प्रार्थना।